नरसिम्हा सर, मेरी मदद कीजिए। मुझे ये आपका कांटेक्ट मुझे तुलसी भाई जोशी ने दिया था, जो पालघर में है। उनसे मेरी बहुत अच्छी जान पहचान है। यहाँ पर मैं यूरोप में काम करने के लिए आया था। एक एजेंट ने मुझे बहुत बुरा फंसा दिया है यहाँ पर लाकर। किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है सर, वो किसी भी तरह की कोई मदद नहीं करता है। बहुत बुरा हाल है यहाँ पर। कंपनी से भी मुझे टर्मिनेट किया गया झूठे झूठे इल्जाम लगाकर, क्योंकि मैंने वो इंश्योरेंस का लिए उनसे बात किया था कि हमारा मेडिकल इंश्योरेंस क्यों नहीं होता इतनी बड़ी कंपनी में। तो उन्होंने हमसे झूठ बताते कि तुम्हारा 1050 का मेडिकल इंश्योरेंस होता है, बट नहीं होता है मेडिकल इंश्योरेंस। इसलिए मुझे वहां से टर्मिनेट किया गया था और मुझ पे झूठे इल्जाम लगाए गए कि मैं लोगों से झगड़े करता हूँ रूम में, जबकि ऐसा कुछ भी नहीं है सर। प्लीज मेरी मदद कीजिए सर, यहाँ से निकालिए मुझे। इस अल्बानिया में फंसा हूँ मैं यूरोप के अंदर। प्लीज मदद कीजिए सर। नमस्कार, मी मयुरी विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। या व्हिडिओमध्ये जो तरुण दिसत आहे तो पालघर मधला आहे। पालघर जिल्ह्यातील या तरुणाला नोकरीच्या आमिषाने युरोप मध्ये नेऊन त्याची फसवणूक करण्यात आली आहे। उमेश किसन धोडी असे या पीडित तरुणाचं नाव आहे। तो पालघर मधील बच्चू मिया चाळ येथे राहतो। युरोपमध्ये त्याची फसवणूक झाल्याने त्याला समजताच त्याने तिथून पालघरच्या मनसेचे तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्याने त्याची व्यथा मांडली आहे। त्यामध्ये तो रडताना दिसत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। और बस मुझे कुछ नहीं, यहाँ से आप निकालो, मुझे बस टिकट करो कोई भी हालत में। मुझे यहाँ से इंडिया पहुंचना है, मुझे अपने बस। तुलसी भाई मेरी मदद करो और ये वीडियो देशमुख साहब तक पहुंचाओ। मैं अपने इंडिया आना चाहता हूँ, अपने देश आना चाहता हूँ, यहाँ नहीं रुकना चाहता। तुलसी भाई मेरी मदद करो। उमेश धोडी याला वडोदरा येथील IOR कंपनीच्या माध्यमातून युरोप मधील अल्बानिया या देशात अमेक सोल्युलर ग्रुप या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती। मात्र कंपनीकडून नियमानुसार कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्याने आक्षेप घेतला आणि त्याला तिथून कामावरून काढण्यात आले। तो तरुण व्हिडिओ मध्ये म्हणतोय की एका एजंटने मला युरोप मध्ये आणलं आणि फसवलं, त्याने कोणतीही मदत केली नाही। एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये आमचे मेडिकल इन्शुरन्स का काढले नाही असं मी त्यांना विचारलं। त्यावर त्यांनी खोटी माहिती दिली। आमचे कोणतेही मेडिकल इन्शुरन्स काढलं नाही। नंतर माझ्यावर खोटे आरोप लावून नोकरीवरून काढण्यात आलं। माझी मदत करा असं हा तरुण व्हिडिओ मध्ये म्हणताना दिसत आहे। IOR कंपनीचा एजंट रफिक घाची जो वडोदराचा आहे, त्याने युरोप मध्ये चांगली नोकरी देतो असे सांगून उमेशची फसवणूक केली आणि त्याला परदेशात पाठवले। तर सध्या उमेश युरोप मध्ये अडचणीत असून त्याने व्हिडिओद्वारे मदतीची कडकडीत विनंती केली आहे। या तरुणाने मदतीसाठी मनसेच्या पालघरचे तुलसी जोशी यांना व्हिडिओद्वारे आपली व्यथा सांगितली। त्यामध्ये तो तरुण म्हणतोय की प्रामाणिक काम करूनही मला नोकरीवरून काढण्यात आलं। माझा मानसिक छळ केला जातोय। इथल्या एजंट्स कडून धमक्या दिल्या जात आहेत। मला गायब करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। या ठिकाणी काहीच मदत मिळत नाही। मला आता काय करायचं हेच समजत नाही। मला काहीही करून मदत करा, मला देशात परत यायचं आहे असे हा तरुण या व्हिडिओत सांगताना दिसत आहे। तर मनसेचे तुलसी जोशी यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहे। त्यांनी वडोदराच्या कमिशनर यांच्याशी संपर्क देखील केला आणि तिथून तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहे। मुळात तो मुलगा उमेश धोडी नावाचा पालघरचा तरुण आहे आणि तो युरोपला गेला होता कुठल्या एजंटच्या माध्यमाने आणि त्याने मला फोन केलेला की मी इथे अडकलोय, इथे माझे जीव धोक्यामध्ये आणि तिकडच्याच एका एजंटने त्याला धमकी दिली की तुला इथून गायब करेल आणि तो खूप रडत होता। बाथरूम मधून त्याने मला कॉल केला। मग मी त्याला धीर दिला, घाबरू नको, तुला 120% तुला आपल्या इकडे भारतात तुला आणेल, फक्त तू संपर्कात राहा।
मग तात्काळ मग तिकडच्या त्याला विचारलं तू कोणाच्या माध्यमाने गेलाय, तर तो बोलतो मी बडोद्याच्या एका एजंटच्या मार्फत गेलेलो आहे आणि बडोद्याच्या त्या एजंटचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. मग त्याला मी संपर्क साधला तर तो अरेरावेचे उत्तर द्यायला लागला. मग तिकडच्या जे आपले कमिशनर आहेत नरसिम्हा कोमर त्यांना मी संपर्क साधला, नरसिम्हा कोमर साहेबांना, आणि त्यांना सांगितलं की सर अशी घटना आहे, असा मुलाचा फोन आलेला आहे आणि तो पालघरचा आहे मुळातला आणि त्याला जीव धोक्यात आहे. नरसिम्हा कोमर सरांनी तात्काळ तिकडच्या त्यांची यंत्रणा पूर्ण टीमला फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या मुलाला त्या साहेबांनी स्वतः फोन संपर्क केला. पालघरचे आपले यतीश देशमुख सरांना पण मी संपर्क साधला, त्यांना पण सर्व हकीकत सांगितली. त्यांनी पण त्या मुलाला कॉन्टॅक्ट केला आपल्या उमेश दोडीला आणि त्याला मुलाला धीर आला आणि त्याच्यानंतर ही सगळी बातम्या बाहेर आपल्या माध्यमांनी पसरली. माझं एक सांगणं आहे या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला की हे जेवढे बसलेत विदेशात पाठवणारे जे एजंट म्हणून, तर त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. यांना कोणी परमिशन दिलेलं आहे, कसं आहे, यांच्याकडे लायसन्स आहे का नाही, हे असे कित्येक तरुण आपले असे बळी होतात. एक राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला सांगितलंय की सांगतोय, विनंती करतोय की तात्काळ हे जेवढे मुंबईमध्ये अख्ख्या भर महाराष्ट्रात जेवढे असेल यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. हे कुठून आले, काय करतात, याला परमिशन आहे का नाही विदेशामध्ये पाठवण्यासाठी. हे मुलं कर्जबाजारी होऊन जातात आणि तिकडे गेल्यानंतर यांचे असे हाल होत असेल तर हे सरकार काय झुकतंय का. राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आमच्यावरती विश्वासाने आम्हाला फोन करतात, आम्ही त्यांना असे न्याय देतो आणि तमाम या मीडियाला मी धन्यवाद देतो की त्यांनी हा विषय उचलल्यानंतर त्या मुलाला आपल्याला भारतात आणायचं आणि त्याला सहकार्य करायचं. तर माहितीनुसार IOR कंपनीचा एजंट रफिक घाची याला वडोदरावरून अटक देखील करण्यात आली आहे, अशी माहिती मनसेचे तुलसी जोशी यांच्याकडून मिळाली आहे. मनसे ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी कार्य आणि प्रयत्न करते, हे पुन्हा एकदा या प्रकरणाने सिद्ध झालंय.